स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण पावट्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी पाव किलो पावट्याचे दाणे घेतलेले आहेत, 2 टमाटे, मोठा कांदा, लसूण, आलं। याचं आता आपण वाटण तयार करून घेऊ। वाटण आता तयार आहे। आता आपण फोडणी देऊ। आता कुकरमध्ये आपण 1 पळी तेल टाकलेलं आहे। मोहरी, मोहरी चांगली तडतडत आल्यावरती जिरं टाकूया। मोहरी तडतडली आहे, आता जिरं टाकूया। त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्याचे 7-8 पानं, हिंग, हळद, तिखट, आणि हे साधं तिखट आहे आपलं, आणि हे बॅडगी मिरचीचं तिखट फक्त रंग येण्यापुरताच टाकायचं आहे। वाटण टाकून घेऊ। आता वाटणाला कसा छान रंग, लाल रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता या स्टेपला आपण किचन किंग मसाला टाकायचा आहे। किचन किंग मसालाच टाकायचा आहे याच्यामध्ये, त्यामुळे स्वाद छान लागतो भाजीला। आणि आता पावट्याचे दाणे टाकू। मसाला आणि दाणे हे सगळे एकत्र मिक्स करू। त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी। आता यात गरम पाणी टाकू आपण। साधारण ते दाणे बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण याच्या आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करायच्या आहेत। 6 ते 7 शिट्ट्या केल्या की दाणे सुद्धा छान शिजतात आणि भाजी छान होते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि कुकरला झाकण लावून आता 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे दाणे छान शिजतील। वाफ गेलेली आहे। आता बघा भाजी कशी छान शिजलेली आहे, तयार आहे आता भाजी आपली। जर भाजीतलं पाणी पूर्ण आटून गेलं तर थोडंसं किंचित गरम पाणी टाकून एकसारखी करता येते। तयार आहे। आता तुम्ही सुद्धा ही भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।